जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. शेलू येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची जिल्हास्तरीय कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न झालेली आहे. शेलू हा परभणी जिल्ह्यातील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्यामध्ये आदरणीय दीपकभाई केदार यांचा आवाज रोखण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे या शेलूमध्ये आदरणीय दीपकभाई केदार यांची सभा माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुम्ही सर्वांनी यशस्वी करून दाखवली आणि त्या सभेमधून तुम्ही परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्राला दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये आदरणीय दीपकभाई केदार व संघटनेचा आवाज कोणीच दाबू शकत नाही, की तुम्ही या शेलूमधून सबंध महाराष्ट्राला दाखवून दिलेले आहे. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं ही आजची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या बैठकीला माझ्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे परभणीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रोहन आकाक, तसेच शेलूचे तालुकाध्यक्ष सुधीरभाऊ सावंत आहेत. तसेच जिंतूरवरून या ठिकाणी आमचे IT सेलचे जिल्ह्याचे नेते विशाल वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी दुसरे शेलूचे युवा नेते ऋतिक सावंत उपस्थित आहेत. गंगाखेडचे विकास रोडे उपस्थित आहेत. पालमचे संजय हनुवते उपस्थित आहेत. मिलिंद घनसावंत या ठिकाणी जिंतूरून उपस्थित आहेत. आगामी विधानसभेच्या अनुषंगानं ऑल इंडिया पॅन्थर सेनेची आढावा बैठक या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली आहे. येणाऱ्या विधानसभेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाई केदार यांची भूमिका ही निर्णायक असणार आहे. तसेच आंबेडकरी समूहाचे जिंतूर शेलूसह परभणी जिल्ह्यात खूप मोठी ताकद आहे. जिंतूर शेलू विधानसभेचा आमदार कोण होणार ही आंबेडकरी समूहच करू शकतो. हे या ठिकाणी आजच्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी मांडलं. दीपकभाई केदार यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करू असा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं महाराष्ट्रामध्ये मोठं काम आहे. बांधवांनो, आंबेडकरी चळवळीचं हे 4थं पर्व सुरू झालेलं आहे आणि या 4थ्या पर्वाचे आपण सर्वजण शिलेदार आहोत. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये एक रस्त्यावर संघर्ष करणारा नगीना मतदारसंघातून चंद्रशेखर भाई आझाद आपल्या बहुजनांसाठी रस्त्यावर संघर्ष करणारा माणूस लोकसभेत उतरून आज समाजाचे असंख्य प्रश्न सोडवत आहे. तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा रस्त्यावर संघर्ष करणारे दीपकभाई केदार यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या कोणत्या ना कोणत्या मतदारसंघातून विधान भवनात सुद्धा आपण या ठिकाणी पाठवायची तयारी करायची आहे. आदरणीय दीपकभाई केदार यांनी महाराष्ट्रासह जिल्हाभरात ज्या ज्या ठिकाणी दलित अन्याय आणि अत्याचार झाले त्या सर्व गावाला या ठिकाणी त्यांनी त्या कुटुंबांना भेटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जिंतूरमध्ये भोसी या ठिकाणी त्यांनी दलित अत्याचाराला भेट दिली आहे. खेरडा प्रकरण पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. त्या खेरडा प्रकरणात सुद्धा हजारो भीमसैनिक घेऊन आदरणीय दीपकभाई केदार खेरड्यामध्ये उतरलेले आहेत. तसेच उपसरपंचाच्या ब्राह्मण गावाला उपसरपंचाच्या मुलाला मारहाण झाली, जातीय मानसिक करून अशा असंख्य घटनांना दीपकभाई केदार यांनी भेट दिलेली आहे. आताच ताडपांगरी या ठिकाणी सुद्धा जयंतीच्या प्रकरणाला दीपकभाई केदार यांनी भेट देऊन वाचा पडले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा ठाण्या भाग म्हणून दीपकभाई केदार यांची या महाराष्ट्रात ओळख आहे. आंबेडकरी चळवळीच्या 4थ्या पर्वाचं ते सर्वजण
नेतृत्व करत आहे आणि अशा नेतृत्वाला आपण साथ दिली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद. आगामी विधानसभेच्या अनुषंगाने ऑल इंडिया पॅन्थर सेनेची आढावा बैठक सेलू येथील शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेली आहे. येणाऱ्या विधानसभेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केदार यांच्या भूमिका ही निर्णय असणार आहे. तसेच आंबेडकरी समूहाचे सेलू जिंतूरसह परभणी जिल्ह्यात खूप मोठी ताकद आहे. सेलू जिंतूर विधानसभेचा आमदार कोण होणार हे आंबेडकरी समूह ठरवेल. दीपकभाई केदार यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करू, असं या ठिकाणी आढावा बैठकीत निर्णय घेतला. जय हिंद. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.